टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राजीनामा दिला त्यांनी काय नाही दिला काय फरक पडत नाही आहे, परंतु जी मगरुरी दिसली ती पुन्हा एकदा दिसली। त्यांच्यातली जी मस्ती आहे ना ती पुन्हा एकदा त्यांनी दाखवण्याचा प्रयत्नच केला। म्हणजे संस्कार काय असते, नैतिकता काय असते, हे मात्र याच्यातून आणखीनही राज्याला दिसलं नाही। आणि बरं झालं, माझ्या मतानं जे होतं ते चांगल्यासाठी होतं। राज्यातल्या लोकांनाही कळणं गरजेचं आहे आणि विशेष करून अजितदादा पवारांना आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना यांची नियत कळणं खूप गरजेचं आहे। एवढी मोठी घटना होऊन सुद्धा आणखीनही मगरुरी ती अंगात जशाला तशीच आहे यांच्या। म्हणजे एवढा खून होऊन सुद्धा आणखीनही यांना पश्चाताप म्हणता येत नाही किंवा याच्यावरतीच लक्षात येतं सरकारच्या आणि मराठ्यांच्या सुद्धा राज्यातल्या की किती मगरुरी यांच्या अंगात आणखी सुद्धा। हे असं करून करून काय करणार आहेत माहिती आहे का तुम्हाला, सगळ्याच्या नजरेतून उतरणार आहेत, सगळ्या जाती धर्माच्या पण मराठ्यांच्या पण। आणि एक दिवस यांची लंका अशीच पाण्यात डुबणार आहे, 100% सांगतो। यांच्या असल्या मगरुरीमुळं आणि मस्तीखोर वागणुकीमुळं यांची लंका 100% पाण्यात डुबणार आहे। हे सगळे लयाला जाणार आहेत, हे पाताळात डुबणार आहेत सगळे आणि लोक यांना डुबवणार आहेत, सोडत नाही त्यांना। आता तरी खेदानं त्यांनी ही गोष्ट करायला पाहिजे होती की एवढी मोठी क्रूर हत्या झाली आणि हत्येमुळं आज सरकारवरती नामुष्की उडली। मी या स्वरूपाचा राजीनामा देतोय तसं बोलत नाही तो। आताही तीच मगरुरीची भाषा आहे, महा दुखत आहे म्हणून मी राजीनामा देतोय उपचारासाठी। पदाचा आणि उपचाराचा काय संबंध आहे? म्हणजे हे बरं झालं, मुख्यमंत्री साहेबांनाही फडणवीस साहेबांनाही कळालं की इतकी मगरूर आणि माजरूड आहे म्हणून, आणि अजितदादांनाही कळालं आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांनाही कळणं गरजेचं होतं। म्हणजे इथून पुढं मराठी सावध राहून आता यांना मोठं करणार नाहीत। यांना किती मराठ्यांचा तिरस्कार आहे हेही मराठ्यांच्या लक्षात आलं आणि मराठ्यांना कळणं खूप गरजेचं होतं या गोष्टी। आता इथून पुढं जरा हातचा राखून मराठी काम करतील आणि यांना भेणार बी नाहीत आता मराठी, इथून पुढं भेणार बी नाही आणि भेऊसुद्धा नाही कुणी यांना। खरं तर ज्या फोटो काल SITच्या माध्यमातून समोर आले, समाज माध्यमामध्ये आले की सुरेश धस अगोदरही बोलून दाखवत होते, कुठेतरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यास मुख्यमंत्री उशीर त्यांना शांत असं नाही, सगळं चार्जशीट झाल्यावर राजीनामा दिला, चार्जशीटच्या आधी तरी द्यायला पाहिजे होता। सुरेश धस अगोदरही मांडित होते, म्हणजे मुख्यमंत्र्यांना गृहमंत्री तू आणल्यासारखं कर, मी रडल्यासारखं कर, असल्या लोकांची नीती मला नाही आवडत। एकदा प्रखर लागतं काच दिशी, दणक्यात छाती ठोकून जातीकडून व्हायचं ना, प्रश्न कोणावर अर्ध सरकारकडून, अर्ध लोकांकडून, अर्ध इकडून, अर्ध तिकडून, सगळीकडे हागून ठेवायचं उली 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 उली। हे अशाने लोकांना न्याय मिळत नाही। आता 150-200पेक्षा जास्त आरोपी सहआरोपी झाले असते आत्तापर्यंत। हे धन्या मुंडे 302मध्ये आरोपी आहे, राजकीय गुंड मित्र वाचवण्याचं काम केलं यांनी। आता मात्र एक आहे, आता उशीर असू नये तर काय असो, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं आणि अजितदादांचं आभार मानलं पाहिजे की त्यांनी लाथ घालून याला बाहेर काढलं। काल आपण कधी मागणी केली नव्हती, पण काल मात्र आपण फडणवीस साहेबांकडं आणि अजितदादांकडं मागणी केली की याला लाथ घालून बाहेर काढा, आता नसता उद्रेक होणार आणि मग त्याला रोषाला सामोरं तुम्हाला जावं लागेल। तर त्यांनी मात्र नैतिकता म्हणा किंवा संस्कार म्हणा, मग हे यांना काल बोललो होतं आणि आज केलं, यांना शोभते ते शब्द की यांच्याकडे संस्कार आहेत बाबा, यांनी ऐकलं आणि राजीनामा घेतला। याच्याकडे काय नाही, याच्याकडे माज मस्ती मगरुरी तशीच आहे। असं करून 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 ना हे सगळे त्यांचे लोक डुबून टाकणार, पाताळात घालणार, 100% पाताळात घालणार। कुठेतरी उशीर आहे, सगळं बाहेर पडतोय, समाज माध्यमामध्ये राज्यामध्ये आता जनशोक उसळतोय, राग व्यक्त केला जातोय। टोळीचं नायनाट करणार लोक ठेवणार नाहीत। यांना प्रत्युत्तर यांना द्यावंच लागणार आहे, जशाल तसं प्रत्युत्तर यांना द्यायला लागणार आहे, तेव्हा हे थांबणार आहेत। आता यांच्यातला माजुरडेपणा जाणार नाही। काय असतं, एखाद्या समाजात राहायचं जर म्हणलं तर एक संस्कार असते, एक नियमावली असते की आपण मोठं झाल्याच्यानंतर, उच्च झाल्याच्यानंतर आपण मध्यस्थीची भूमिकेत असलं पाहिजे। मिटविणं, भांडण झालं, वाद झाला, हे पैशावले झाल्यावर जास्त माजत येतं। उलटा खेळ आहे यांचा, म्हणजे हे सगळे उलट्या खोपडीचे जन्मलेले असल्यासारखे वागते। त्याच्यामुळं हे यांचे लोक हे स्वतः संपवणार आहेत आणि यांना आता पश्चाताप नाही येणार त्याचा, जेव्हा सगळे संपत येते तेव्हा यांना पश्चाताप येणार आहे। कारण मध्ये आता अर्धी टोळी गेली,
अर्धी घालणार आहेत। धनंजय मुंडे स्वतः 302मध्ये आहे म्हणजे आहे। आणि मी एक सरकारकडं जाहीरपणानं मागणी करतो, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडं, अजितदादांकडं पण, की याचा तपास पुन्हा पुन्हा होणं गरजेचं आहे। किंवा मग आता जो पुरवणी तपास होईल त्याच्यात सहआरोपी सगळे झाले पाहिजे, 100-150 जण आहेत। आणि धनंजय मुंडेसुद्धा सहआरोपी झाला पाहिजे। आणि दुसरं असं की दुसरी मागणी अशी की हे 2-3 महिन्याच्या आतच हे मॅटर संपवा। आता यांना लगेच भर चौकात फाशी देऊन यांना गोळ्या घालून टाका आणि मोकळवा। आणि माझी तिसरी एक महत्त्वाची मागणी आहे, ती त्या 1 नंबरच्या आरोपीकडे, ते सरमाड्या का खारमाड्या कोण आहे त्याच्याकडे, की तू पाप केलंस याच्यासाठी तू खरंच संस्कारी असशील ना, तर तू न्यायालयापुढं कबूल कर की मी या धन्या मुंड्यासाठीचे पैसे खंडण्या मागितल्या, खून केला। आणि त्याच्या कुटुंबालाही माझं म्हणणं आहे, त्या सरमाड्याच्या, की यांनी 1 नंबरच्या आरोपीनं धनंजय मुंडेसाठीच खंडणी मागितल्या। आत्तापर्यंत जेवढे खुनं केले खंडण्या मागितल्या याच्यासाठीच मागितल्यात। कारण तुमच्या डोक्यावर पाप घेऊन मरू नका। 1 नंबरच्या आरोपीच्या कुटुंबाला आणि 1 नंबरच्या आरोपीला माझं म्हणणं आहे, तुमच्या डोक्यावर पाप घेऊन मरू नका। ह्यो मजात बाहेर फिरल, ह्यो इकडं मजात बाहेर देईन, भाषणं करल, याच्यासाठी तुम्ही केलं आहे, याचं नाव तुम्ही घ्या, तुम्ही याच्यासाठी केलं आहे म्हणून एकटे पाप घेऊन डोक्यावर मरू नका। 80 दिवस का लागतं सरकारला राजीनामा द्यायला? घ्यायचाच नव्हता, यांना घ्यायचाच नव्हता। एक राजकीय गुंड वाचवायचा होता, यांना मित्रत्व निभायचं होतं। सरकारचा छुपा अजेंडा देशमुख परिवाराच्या कुटुंबामध्ये राबवायचा होता। त्याच्यामुळं हे चालढकल होती, तू असं कर, मी असं करतो। आणि हे समाजाच्या तेव्हाच लक्षात आलं की राजकारणी लोक जर आंदोलनात घुसले, प्रकरणात घुसले, तर ते यशस्वी होत नाही। ते यशस्वी करायचं असेल तर समाज आणि जनताच लागते, तरच यशस्वी होतो। हे लोकांच्या लक्षात आलं आणि त्यांना उघडं पाडलं। शेवटी आजही म्हणजे रात्रीपासूनचा विषय, जनतेलाच आंदोलन हातात घ्यावं लागलं, तेव्हाच राजीनामा झाला, नसता ही होत नव्हता। तेव्हाही 302मध्ये ती 1 नंबरचा आरोपी येत नव्हता, मोक्यातही येत नव्हता, आंदोलनच करावं लागलं। त्याच्याही पाठीमागं आणखीन जातो, हा गुन्हासुद्धा दाखल होणार नव्हता। हे प्रकरण दबलं होतं, कारण 2 दिवस गुन्हा दाखल होतच नव्हता आणि ते होणार पण नव्हता। अशी पद्धत इथं जुळून आणली होती। परंतु ते मॅटर आपण जाग्यावर लावून धरलं आणि तो गुन्हा दाखल करायला लावला। कारण हे त्याच्याही आणखीन मागं जायचं ठरलं तरी पोलिसांनी सगळ्यांनी मिळून, आरोपींनी मिळून संगनमत कट रचून हे खून संतोषबाईचा घडून आणला होता ह्या धनंजय मुंडेसाठी। त्याच्यामुळं याच्यात धनंजय मुंडे आहे, याच्यात 5-25 पोलीससुद्धा आहेत, जवळपास 100-150 याच्या सहआरोपीसुद्धा आहेत। हे सगळे झाल्याशिवाय हे वातावरण शांत होणार नाही, नसता वेळोवेळी राज्यात उद्रेक होणार। संतोष देशमुख तुम्हाला असं वाटतंय धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई होईल? कम नाही होणार, तो काय जागीरदार लागून गेला काय? पैसे खायला गोड लागते का? एकट्याला पाप करायला लावलं त्या 1 नंबरच्या आरोपीला, त्या सरमाड्याला। तो आता मजात खाणार, इकडं दवाखान्यात झोपून राहणार, तो हटलाच झोपून राहणार एखाद्या। मारला काय चिताडतो तेव्हा आता पापात सहभागी होय ना धनंजय मुंडे, त्या 1 नंबरच्या आरोपीच्या पापात सहभागी होय मन, मी सुद्धा याच्यात होतो म्हणून, आणि मध्ये जाय, स्वतःहून जाय, नसतात त्यांनी तरी नाव घ्यायला पाहिजे। त्यांनी जेलमध्ये सडण्यापेक्षा, पाप डोक्यावर घेऊन मरण्यापेक्षा, ज्याच्यासाठी पाप केलं ना त्याचं नाव घेतलंच पाहिजे। आणि त्याच्या कुटुंबाने सुद्धा घेतलं पाहिजे की याच्यासाठीच 1 नंबरच्या आरोपीनं पाप केलेलं आहे, खंडणी मागितलेलं आहे, खून केलेला। इथून मागचेही खून त्यांनी त्याच्यासाठीच केलेले आहेत। संतोष देशमुख खून प्रकरणातील कृष्णा आंध्रे जो आहे तो अजूनही गायबच। धनंजय मुंडेने गायब केलं त्याला, ते कोणाचा बी चाट्याचा मोबाईल बी त्याचजवळच आहे, त्यांनीच केलं हे सगळं। आता चार्जशीट झाल्याच्या नंतर राजीनामा दिला आहे, पण त्याने आमदारकीसुद्धा ठेवू नये स्वतः मनानेच। आणि त्याची सगळे टोळे आज जाऊस तर आमचा मोर्चा आता तिकडंच आहे, इतके माजलेले आहेत ना, हे सगळेच असले आहेत, एक धाडाचं नाही यांच्यात। हे सगळेच असे ज्याचं खाण त्याचंच उलटणार आहे, त्यांच्या तोंडात किती हात घाला कोरडाच बाहेर निघणार, इतके माजुरडे येते। हे रस्त्याने चालले ना, मोटरसायकलचा कट हाणतील लोकाला, गाडीचा कट हाणतील, दारू पिऊन रोडवर शा देतात, कुणाचा नाही धक्का लागला तरी धक्का लागला म्हणते भांडणं करते, जमिनी बळकीत आहेत, कोणाचे प्लॉट बळकीत आहेत, कोणाच्या कारखान्यावर गेले पैसे आणले तिथे माघारी देणार नाहीत उचली, हार्वेस्टरचे पैसे खाते, हे कसली काही करणार। यांचे पोलीससुद्धा काही जण त्या टोळीत सक्रिय आहेत, केशी घेणार नाहीत, काय घेणार नाहीत। इथून पुढं मराठ्यांना त्रास दिला नाही, यांना काचकाच दाखवू आता।
यांना सगळ्यात जेलातच चढवायच्यात राहिलेली टोळीसुद्धा. तुम्ही नुसतं इथून पुढं लोकांना त्रास देऊन बघा मला. भगवानगडाचे महाराज मागे म्हटले होते की आपली मानसिकता सुद्धा समजून घेतली पाहिजे आणि काल जे फोटो व्हिडिओ आले त्याच्यामुळे तर संताप व्यक्त केला जातो. कसं बघताय? नाही, त्या मानसिकतेवर त्यांची PhD झालेली, मानसिकतेवर लोकांच्या. खूप विद्वान माणूस आहे शेवटी तो, त्याच्यामुळं त्याची PhD झालेली. त्यामुळं ते बोलले, संत महंत एक वारकरी संप्रदायाचा वारसा चालवतात आणि एका लेकराचा इतका खून झालेला, क्रूर पद्धतीनं झालेला असून ही यांची भाषा, म्हणजे ही टोळी, ही टोळी संपुष्टात येणार आहे. बघा तुम्ही, यांची लंका पाण्यात बुडणारे, जरी लोक म्हणतात ना पूर्वी ग्रामीण भागात लोक म्हणजे मथुरा पाण्यात डुबली, तसंही यांचं कार्यक्रमच होणार आहे अशा मगरुरीमुळं. आजही त्यांनी मगरुरी दाखवलीच ना. राजीनामा देताना त्यांनी ते आजाराचं कारण दाखवलं. म्हणजे आजही मगरुरी त्यांनी दाखवलीच. त्यांना आणखीनही पश्चाताप नाही या खुनाचा. त्यालासुद्धा जे आरोपी हसत होते ना खून करताना, तसंच हसू येतं आहे त्यालासुद्धा. त्याचा अर्थ असा होतो. म्हणून इथून पुढं मराठ्यांनी यांना जवळ करू नका. तुमच्या घरातलं लेकरू मारलं असतं तर मराठ्यांना तुम्ही गप्प बसले असते का? मग संतोष भाई आपलं लेकरू आहे, इथून पुढं यांना पाणीसुद्धा द्यायचं नाही, तांब्याभरून पाणीसुद्धा. इतका कट्टर आणि कडवट यांच्या बरोबर वागायचं. ही टोळीला अजिबात जवळ करणे नाही. सगळे सारखे आहेत. यांना मोजू नका इथून पुढं. जसं तसं उत्तर द्यायचं यांना. त्यांनी शिदिली शीज द्यायची, शिला शीज द्यायची यांना. आता यांना सोडायचं नाही. आता गप बसून खाली मान घालून जगू नका मराठ्यांनो. छत्रपतीचं रक्त आहे तुमच्या अंगात, मरायला अजिबात भ्यायचं नाही. यांना जशाल तसं उत्तर द्यायचं इथून पुढं. यांना सुट्टी नाही द्यायची. हे माजुरडे आहेत, यांना काही उपयोग नाही यांना मोठं करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.